Happy Women's Day to everyone. On this Women's Day, let's talk about menstrual health. एक स्त्री जेव्हा घर, वर्क, लाईफ बॅलन्स सांभाळत असते, तेव्हा तिची मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब होणे साहजिकच आहे. मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब झाली तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे डिस्टर्ब तर होणारच. तर या वुमन्स डेला स्वतःकडे लक्ष देऊया. कारण तुम्ही डिझर्व करता परफेक्ट हेल्थ. तुमचे पिरियड्स हेल्दी आहेत का? चला चेक करूया. नॉर्मल पाळी कशी असावी? सायकल लेंथ 24 ते 35 दिवस असावी. ब्लिडिंग ड्युरेशन साधारणतः 3 ते 7 दिवस. फ्लो मध्यम, खूप जास्त नाही, हे नॉर्मल आहे. पेन सौम्य म्हणजे मॅनेज करण्याइतकं विदाउट पेन किलर्स. कलर लालसर ते गडद लाल. नॉर्मल समजले, आता ॲबनॉर्मल पाळी समजून घेऊया, म्हणजेच धोक्याचे संकेत. सायकल टू शॉर्ट म्हणजे 21 दिवसांपेक्षा कमीचे सायकल किंवा खूप जास्त 35 दिवसांपेक्षा जास्तची सायकल. स्किप पिरियड फॉर मंथ्स म्हणजे एखाद्या महिन्याला पाळीच न येणं, ज्याला की अमेनोरिया म्हणतात. हेवी ब्लिडिंग, पॅड 1 ते 2 तासाला सतत बदलावे लागतात. हेवी फ्लो होतोय. एक्स्ट्रीम पेन म्हणजे पेनकिलर शिवाय आपण रेस्टही करू शकत नाही इतके पेन. आणि डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक क्लॉट्स फार जास्त प्रमाणात. PCOS सिम्पटम्स ते म्हणजे काय, तर पिंपल्स, हेअर ग्रोथ, वेट गेन. तुमच्या पिरियड ब्लडचा रंग काय सांगतो जाणून घेऊया. ब्राईट रेड, मेन्स्ट्रुअल हेल्थ इज गुड, नो वरीज. ऑरेंज, इन्फेक्शनचा धोका असू शकतो. डार्क ब्राऊन और ब्लॅक, PCOS किंवा युटेराईन लाइनिंग इश्यू असू शकतो. हार्मोनल इम्बॅलेन्स. वॉटरी और टू लाईट फ्लो, आयर्न डिफिशियन्सी किंवा पोषणातील काहीतरी कमतरता असू शकते. मूव्ह फॉर अ हेल्दी फ्लो. काही एक्सरसाइजेस रेग्युलर पिरियड्स ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत, जसे की योगा पोजेस, बटरफ्लाय पोज, चाइल्ड पोज हे क्रॅम्प्स कमी करतात. 30 मिनिट्स ऑफ डेली वॉकिंग हेल्प यू टू बॅलन्स हार्मोन्स नॅचरली अँड मेटाबॉलिझम सुधारतात. स्ट्रेस मॅनेजमेंट जसे की डीप ब्रीदिंग अँड मेडिटेशन कॉर्टिसॉल कमी करते आणि पिरियड्स रेग्युलर ठेवते. प्रॉपर स्लीप मेलेटोनिन आणि रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स बॅलन्स करतात. बॅलन्स हार्मोन्स नॅचरल. जर हे सगळं करूनही तुमची पाळी नियमित होत नसेल आणि तुम्हाला दर महिन्याला असह्य वेदना सहन कराव्या लागत असतील, तर होमिओपॅथी हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी उपाय पाहिजे असेल तर होमिओपॅथी निवडा. या उपचार पद्धतीमध्ये कोणतेही सिंथेटिक हार्मोन्स वापरले जात नाही, म्हणजे शरीराला बाहेरून हार्मोन्सचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे शरीराचा नैसर्गिक हार्मोनल बॅलन्स हळूहळू सुधारतो. तुमचे शरीर तुम्हाला दर पाळीला संकेत देत असतात. तर हे संकेत तुम्ही ऐकाल का दुर्लक्ष कराल? डोंट सेटल फॉर टेम्पररी फिक्सेस. चूज लॉंग टर्म बेनिफिट्स विथ होमिओपॅथी. हॅपी वुमन्स डे टू एव्हरीवन.